Hello. After studying isolation, cultivation, and purification of viruses, the next and last part will be the enumeration of viruses. ओके सो एकदा आपण व्हायरस आयसोलेट केला, प्युरिफाय केला, कल्टिवेट केला, त्याच्यानंतर मग व्हायरसचा नंबर आपल्याला काय करायचा, वी हॅव टू काउंट द नंबर ऑफ व्हायरसेस and that method for counting the number of viruses is called as enumeration of viruses. Okay, so enumeration means to count. Enumeration of viruses means to count the number of viruses. तर फायनली आपण आता व्हायरसचा जो व्हायरस आयसोलेट केलेला आहे सॅम्पलमधून, व्हायरस आपण प्युरिफाय केलेला आहे, त्या प्युरिफाय केलेला जे सॅम्पल असेल आपल्याला व्हायरसचं, त्यामध्ये व्हायरसचा नंबर एक्झॅक्टली किती आहे दॅट वी हॅव टू काउंट. ओके, अँड दॅट इज नथिंग बट enumeration of viruses. Just like while isolating, cultivating and purifying the viruses, we have a particular purpose. Similarly, while enumeration, again we have one purpose. First one, that is viral studies. So आपण जेव्हा व्हायरसचा नंबर काउंट करत असतो त्यावेळी त्याच्या मागे सुद्धा काही पर्पज असतो. कारण if suppose we have a fixed number of viruses, then we can perform the viral studies. Viral studies like viral replication, their mode of entry, attachment, assembly and finally release. हे जे सगळे इव्हेंट्स असतील किंवा व्हायरसचा अँटीजेनिक स्ट्रक्चर कसं आहे हे सगळं समजण्यासाठी, सगळं स्टडी करण्यासाठी वी शुड हॅव इनफ नंबर ऑफ व्हायरसेस. And for that purpose, the number of viruses should be counted, enumerated. सो व्हायरसचा एकूण सगळा स्टडी करण्यासाठी आपल्याला व्हायरसचा एक पर्टिक्युलर नंबर असणं आवश्यक आहे. सिमिलरली व्हायरस इन्युमरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट ड्युरिंग वॅक्सिन प्रोडक्शन, बिकॉज वी नो वॅक्सिन इज गिवन इन ड्रॉप्स आणि त्या एका ड्रॉपमध्ये व्हायरसचा नंबर अनेक असतो, म्हणजे त्याच्यामध्ये अनेक ट्रिमेंडस नंबर ऑफ व्हायरसेस असतात. मग ज्यावेळी वॅक्सिन प्रिपरेशन केलं जातं त्यावेळी त्या वॅक्सिनमध्ये व्हायरसचा नंबर हा फिक्स ठेवावा लागतो पर ml ऑफ वॅक्सिन किंवा पर 0.1 ml ऑफ वॅक्सिन, वॉट एव्हर इट इज. सो जेवढं व्हॉल्यूम असेल ते वॅक्सिनचं त्याच्यामध्ये व्हायरसचा नंबर हा फिक्सच असावा लागतो. अदरवाईज सपोज वी हॅव प्रिपेअर्ड वॅक्सिन, 2 containers are there or 2 flasks are there and single flask contains 1000 virus particles per ml and another flask contains 2000 virus particles per ml, then effectivity of those two vaccines will be different. त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला व्हायरसचा नंबर कसा असावा लागतो, कॉन्स्टंट ठेवावा लागतो आणि त्यासाठी व्हायरसचा नंबर काउंट करणं इसेन्शियल आहे. सो एकूणच इन्युमरेशन ऑफ व्हायरसेस should be done for viral studies and then also for or during vaccine production. हे झालं पर्पज, म्हणजे आपण आता इन्युमरेशन का करणार आहे त्याच्याबद्दल आपण आता डिस्कस केलं. पण पुन्हा प्रश्न ते येतो की आता इन्युमरेशन करायचं आहे कसं, हाऊ टू काउंट द नंबर ऑफ व्हायरसेस, व्हॉट आर द मेथड फॉर काउंटिंग द नंबर ऑफ व्हायरसेस. ओके, देर आर 2 methods. फर्स्ट डायरेक्ट इन्युमरेशन मेथड, याच्यामध्ये डायरेक्ट व्हायरसचा नंबर काउंट घेतला जातो. अँड सेकंड इनडायरेक्ट इन्युमरेशन मेथड. So for enumerating the number of viruses, that is nothing but for calculating the number of viruses, there are 2 methods, direct enumeration method and second indirect enumeration method. We will discuss both of these methods in detail. Okay, so let's have a look. Viral enumeration can be done by 2 methods, direct enumeration and second indirect enumeration. डायरेक्ट इन्युमरेशन कुठल्या मेथडने केलं जातं, तर मोस्ट कॉमनली लेटेक्स ड्रॉपलेट मेथड. सो लेटेक्स ड्रॉपलेट मेथड ही डायरेक्ट मेथड आहे, तर व्हायरस इन्युमरेशन बाय इनडायरेक्ट मेथड इन्व्हॉल्व्स प्लाक असे अँड पॉक असे. आता मी तुम्हाला थोडक्यात डिफरन्स सांगतो की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मध्ये डिफरन्स काय असतो. तर बघा, डायरेक्टमध्ये आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक फील्डमध्ये व्हायरस सॅम्पल स्प्रेड करतो आणि आपण पर फील्ड नंबर ऑफ व्हायरस पार्टिकल डायरेक्टली बघत असतो. म्हणजे डायरेक्ट व्हायरस बघायचा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये आणि त्याचा नंबर काउंट करायचा. दॅट मेथड इज कॉल्ड ॲज डायरेक्ट इन्युमरेशन. ओके, आणि सेकंड आहे इनडायरेक्ट इन्युमरेशन. आता याच्यामध्ये आपण व्हायरस बघत नाही आहे, वी आर नॉट गोइंग टू ऑब्झर्व द व्हायरस पार्टिकल्स. आपल्याला माहिती आहे की व्हायरसेस इफ दे आर इस्पेशली बॅक्टेरियाफाजेस,
If bacteriophages are mixed with the host, that is bacteria, and then poured on a suitable agar media, they forms plaques. So single plaque indicates single virus. जेवढे प्लाक्स असतील तेवढे व्हायरसेस असं आपण कन्सिडर करतो. आपल्याला हे माहिती आहे की ते प्लाकमध्ये व्हायरस आहे, पण एका प्लाकमध्ये अनेक व्हायरस असू शकतात. आपण व्हायरस बघतो का त्या प्लाकमध्ये? नाही. पण आपण काय कन्सिडर करतो की प्लाक आहे म्हणजे तो व्हायरस आहे. एक प्लाक म्हणजे एक व्हायरस, आणि म्हणून त्याला आपण इनडायरेक्ट इन्युमरेशन म्हणतो. So here in this second indirect method, we are not going to observe the viruses, but we are going to study their infectivity. व्हायरसने फॉर्म केलेले प्लाक्स असतील किंवा एम्ब्रियोनेटेड एगवर पॉक असतील, आपण त्यांचा नंबर काउंट करतो, म्हणून त्याला आपण इनडायरेक्ट मेथड म्हणतो. त्याच्या दोन अगेन मेथड्स किंवा टेक्निक्स आहेत, प्लाक असे अँड पॉक असे. सो दोन्हीमध्ये डिफरन्स हा एवढाच आहे की डायरेक्ट इन्युमरेशन इन्व्हॉल्व्स डायरेक्ट ऑब्झर्वेशन ऑफ मायक्रोस्कोप अँड ऑब्झर्वेशन ऑफ व्हायरसेस अंडर मायक्रोस्कोपिक फील्ड, अँड इनडायरेक्ट मध्ये आपण व्हायरस बघत नाही, पण त्यांनी फॉर्म केलेले जे प्लाक्स आहेत किंवा पॉक्स असतील ते आपण ऑब्झर्व करतो, आणि त्याच्या अकॉर्डिंगली नंबर ऑफ व्हायरस पार्टिकल आपण काय करतो, प्रेडिक्ट करत असतो. ओके. सो आपण या लेक्चरमध्ये लेटेक्स ड्रॉपलेट मेथड म्हणजेच डायरेक्ट इन्युमरेशन मेथड डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. पहिली मेथड, दॅट इज डायरेक्ट इन्युमरेशन मेथड. This direct enumeration method is also known as direct electron microscopic count method. आपण एक प्रॅक्टिकल सुद्धा स्टडी केलं, डायरेक्ट मायक्रोस्कोपिक काउंट DMC. DMC म्हणजे मिल्क सॅम्पल असेल किंवा वॉटर सॅम्पल असेल, त्याच्यामध्ये त्याचा आपण काय करतो, एक स्लाइड घेतो, स्लाइडवर एक सॅम्पल स्प्रेड करतो, एक स्पेसिफिक अमाऊंट, एक्झाम्पल 0.1 ml मिल्क सॅम्पल इज स्प्रेडेड ओव्हर द glass slide, and then the number of bacteria observed under compound microscope. त्याला आपण डायरेक्ट मायक्रोस्कोपिक काउंट म्हणतो. म्हणजे डायरेक्ट सॅम्पल घ्यायचा, स्प्रेड करायचं स्लाइडवर, आणि मायक्रोस्कोपमध्ये बघायचं आणि व्हायरसचा नंबर किंवा बॅक्टेरियाचा नंबर काउंट करायचा. दॅट इज डायरेक्ट मायक्रोस्कोपिक काउंट. तो बॅक्टेरियाचा झाला. बट वी नो दॅट viruses are too small to be seen with compound microscope, because the dimensions of viruses are below the resolving power of light microscope. Light microscope ची जी resolving power आहे, that is not enough to visualize viruses. त्या लाईट मायक्रोस्कोपची जेवढी मॅग्निफिकेशन रिझॉल्युशन पॉवर आहे तेवढ्यामध्ये व्हायरसला बघणं डिफिकल्ट आहे. सो फॉर द व्हिज्युअलायझेशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इज रिक्वायर्ड. सो हे लक्षात ठेवा की आपण डायरेक्ट व्हायरसचा नंबर काउंट करत असताना वी हॅव टू मेक द यूज ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, आणि म्हणून त्याला डायरेक्ट इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक काउंट म्हणतो. व्हायरसचा नंबर कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये काउंट करणं इम्पॉसिबल आहे, आणि त्याचं रिझन असं आहे की व्हायरसेस आर टू स्मॉल टू बी सीन विथ कंपाऊंड मायक्रोस्कोप. कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये व्हायरसला बघणं, ते व्हिज्युअलाइज करणं व्हेरी व्हेरी डिफिकल्ट, आणि त्यामुळे आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा यूज करतो. हेन्स द मेथड इज कॉल्ड डायरेक्ट इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक काउंट. आता डायरेक्ट इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक काउंट कसा केला जातो, जसं मी आता सांगितलं की डायरेक्ट आपण DMC करतो. सिमिलरली सपोज दिस इज अ ग्लास स्लाइड. ओके, ऑन दिस ग्लास स्लाइड अ स्पेसिफिक ml ऑफ सॅम्पल, व्हायरस सॅम्पल इज स्प्रेड ओव्हर दिस मायक्रोस्कोपिक फील्ड. म्हणजे या स्लाइडवर किंवा मायक्रोस्कोप स्लाइडवर आपण एक स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॅम्पल स्प्रेड केले. स्प्रेड केल्यानंतर मायक्रोस्कोपमध्ये, स्पेशली इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये, we are going to count the number of virus particles. So what we are supposed to do? A specific ml of sample is sprayed over the field or over the glass slide, and then the number of virus particle is counted under the electron microscopic count. असे आपण काय केलं, 10-12 फील्ड घेतल्या असतील. म्हणजे आपण काय करायचं, एकदा एक्झाम्पल थांबा सांगतो मी तुम्हाला. सपोज ओके, एवढं आपण सॅम्पल स्प्रेड केलेलं. ओके, सॅम्पल स्प्रेड केल्यानंतर पहिल्यांदा आपण मायक्रोस्कोपिक फील्ड इथं ॲडजस्ट केली. या एका फील्डमध्ये नंबर ऑफ व्हायरस पार्टिकल काउंट केला. मग आपण थोडंसं फील्ड चेंज केली. आता इथं नंबर ऑफ व्हायरस पार्टिकल सेकंड फील्ड झाली, थर्ड फील्ड. लाईकवाईज आपण अशा मल्टिपल फील्डमध्ये व्हायरसचा नंबर काउंट करू शकतो. सो आपण एवढं सॅम्पल स्प्रेड केलं एवढ्या स्पेसिफिक एरियामध्ये,
आणि त्याच्यामध्ये आपण जवळजवळ या 1 2 3 अशा 9 फील्ड बघितलेले आहेत आणि प्रत्येक फील्डमध्ये आपण नंबर घेतला. एक्झाम्पल पहिल्या फील्डमध्ये इथं पहिल्या फील्डमध्ये व्हायरसचा नंबर किती होता 9 होता सपोज. सेकंड फील्डमध्ये किती होता तर सपोज इट इज 11. थर्ड फील्डमध्ये किती होता तर सपोज इट इज 20. सो लाईकवाईज आपण प्रत्येक फील्डमध्ये व्हायरसचा नंबर काय करणार आहे काउंट करणार. ओके. सो स्पेसिफिक ml ऑफ सॅम्पल इज स्प्रेड ओव्हर द मायक्रोस्कोपिक फील्ड अँड देन नंबर ऑफ व्हायरस पार्टिकल इज काउंटेड. काउंट केल्यानंतर एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे and we will get the number of virus particle. What is the formula? Number of viruses per ml म्हणतोय मी. Number of viruses per ml equals to number of viruses in the field into amount of sample spread. Usually amount of sample spread is 0.1 ml. Okay, so amount of sample spread किती असं हे usually 0.1 ml असं 0.1 ml. सो नंबर ऑफ व्हायरसेस इन द फील्ड, एका फील्डमध्ये किती व्हायरसेस आहेत मल्टिप्लाइड बाय किती सॅम्पल स्प्रेड केलं, दॅट इज अमाऊंट ऑफ सॅम्पल स्प्रेड इनटू 10. आता 10 का घेतलं, सॅम्पल किती स्प्रेड केलंय 0.1 ml. कॅल्क्युलेट कसं करतोय पर ml, म्हणजे 0.1 mlचं पर ml मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी 10 हा कन्व्हर्जन फॅक्टर म्हणून आपण घेतो. ओके, सगळ्यांना समजतं. एक्झाम्पल. ओके, आता आपण एक्झाम्पल बघूया. आता एक्झाम्पलमध्ये सपोज नंबर ऑफ व्हायरस पार्टिकल्स किती आहेत. नंबर ऑफ व्हायरस पार्टिकल सपोज इट इज 120. ओके, इंटू अमाऊंट ऑफ सॅम्पल स्प्रेड किती आहे, अमाऊंट ऑफ सॅम्पल स्प्रेड इंटू 0.1 ml. ओके, इंटू 10. सो 120 इंटू 0.1 ml इंटू 10 इक्वल्स टू 120. सो दिस इज द नंबर ऑफ व्हायरस पार्टिकल प्रेझेंट पर ml ऑफ सॅम्पल. सो अशा पद्धतीने आपण व्हायरसचा नंबर इझिली कॅल्क्युलेट करू शकतो पर और इन एनी गिवन सॅम्पल. ओके, आता व्हायरसचा नंबर काउंट केला, पण इथं सुद्धा याला सुद्धा काही डिसएडव्हान्टेजेस आहेत, काही लिमिटेशन्स आहेत. बिकॉज दिस इज नॉट अन ॲक्युरेट वे ऑफ कॅल्क्युलेटिंग व्हायरसेस. सम आर्टिफॅक्ट्स मीन्स फॉल्स रिझल्ट्स कॅन बी ऑब्झर्वड. आता असं कसं, तर हे बघा, युनिफॉर्म व्हायरल स्मियर प्रिपेअर करणं इज व्हेरी डिफिकल्ट. सो इट इज डिफिकल्ट टास्क टू प्रिपेअर अन युनिफॉर्म व्हायरल सॅम्पल और युनिफॉर्म व्हायरल स्मियर. असं पण होऊ शकतं की सपोज एका ठिकाणी व्हायरस स्मियर थिक झालं आणि एका ठिकाणी व्हायरस स्मियर जो आहे थिन झाला. मग थिन ज्या ठिकाणी आपण तिथला जर एक्झॅक्ट नंबर काउंट केला तर नंबर ऑब्व्हियसली कमी येणार, आणि ज्या ठिकाणी थिक आहे तिथला जर घेतला तर व्हायरसचा नंबर आहे त्यापेक्षा जास्त दिसणार. So it is difficult to prepare an uniform viral smear. आणि मग अशा वेळी काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात, आणि त्यामुळे ही जी मेथड आहे की डायरेक्ट आपण व्हायरसचा नंबर स्प्रेड करून काउंट करणं इट इज रिअली डिफिकल्ट. ओके, आणि त्यामुळेच मग दुसरी एक मेथड यूज केली जाते, आणि दॅट मेथड इज कॉल्ड ॲज लेटेक्स ड्रॉपलेट मेथड. तर पहिल्या मेथडमध्ये डिफिकल्टी सगळ्यांना समजली की आपल्याला एक युनिफॉर्म स्मियर प्रिपेअर करणं डिफिकल्ट होतं, आणि अशा वेळी नंबर जो येणारा तो करेक्ट नसणार आहे. इट मे गिव्ह सम फॉल्स पॉझिटिव्ह रिझल्ट्स. टू ओव्हरकम दॅट मेथड, म्हणजे डायरेक्ट इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक काउंटच मेथड आहे, पण त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते या मेथडमध्ये ओव्हरकम केलेले आहेत. याला आपण काय म्हणतो, लेटेक्स ड्रॉपलेट मेथड. ओके, सो आता लेटेक्स ड्रॉपलेट मेथडमध्ये काय केलं जातं, तर त्यापूर्वी लेटेक्स बीड्स माहिती असणं आवश्यक आहे. लेटेक्स बीड्स, लेटेक्स म्हणजे जे प्लांटमध्ये जे लिक्विड असतं ज्याला आपण चीक म्हणतो, सॅप जे असतं सॅप, किंवा जे चीक असतं माहिती तुम्हाला, ज्याच्यापासून रबर प्रिपेअर केलं जातं. सो दॅट मटेरियल इज कॉल्ड ॲज अ लेटेक्स, आणि त्या लेटेक्सचे बीड्स प्रिपेअर केले जातात, स्मॉल बीड्स आर प्रिपेअर्ड. What is done in the latex droplet method? First, known amount of latex beads of uniform size, एकाच साईजचे लेटेक्स बीड्स घेतलेले आहेत आपण, पण ते कसे आहेत त्यांचा आपल्याला नंबर कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे. अँड देन फायनली इट इज मिक्स्ड विथ द व्हायरस सस्पेन्शन. ज्या व्हायरस सस्पेन्शनमध्ये किंवा सॅम्पलमध्ये आपल्याला व्हायरसचा नंबर काउंट करायचा त्याच्यासोबत मिक्स केलं. सो आपण काय केलं, व्हायरस सॅम्पल घेतलं, सस्पेन्शन घेतलं, आणि त्यामध्ये नोन अमाऊंट असलेल्या लेटेक्स बीड्स त्याच्यामध्ये मिक्स केल्या. मिक्स केल्यानंतर
द नंबर ऑफ बोथ बीड्स अँड व्हायरस पार्टिकल. लेटेक्स बीड्स आणि व्हायरस पार्टिकल दोन्ही सुद्धा आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप फील्डमध्ये दोन्हीचा नंबर काय करणार आहे, काउंट करणार. आणि काउंट केल्यानंतर द रेशो ऑफ दीज म्हणजे रेशो म्हणजे एका व्हायरस पार्टिकलमध्ये किती बीड्स आहेत किंवा एका व्हायरस सोबत किती बीड्स आहेत. सो रेशो ऑफ व्हायरसेस अँड बीड्स अँड द नॉलेज ऑफ लेटेक्स बीड्स, कारण आपल्याला नोन अमाऊंट ऑफ लेटेक्स बीड्स आपण यूज केले. सो आपल्याकडे दोन्ही गोष्टी आहेत. एक तर आपल्याला रेशो मिळणार किती व्हायरसेस आहेत आणि किती व्हायरस मग लेटेक्स बीड्स आहेत आणि एकूण आपण किती लेटेक्स बीड्स यूज केले आहेत. दिस शुड बी यूज्ड इन अ फॉर्म्युला आणि त्यानुसार मग आपण व्हायरसचा नंबर काउंट करू शकतो. ओके, मग प्रश्न असा पडतो की लेटेक्स बीड्स काय यूज केले. तर लेटेक्स बीड्स इथं रेफरन्स मटेरियल म्हणून यूज करतो. रेफरन्स मटेरियल व्हायरस आणि व्हायरसला कॉन्ट्रास्टिंग म्हणून रेफरन्स मटेरियल म्हणून लेटेक्स बीड्स यूज केलेले. सो आपण आता बघा, आपण काय केलं, दोन्ही मिक्स केलं आणि दोन्ही ऑब्झर्व करतो. ऑब्झर्व करताना आपल्याला त्याच्यामध्ये लेटेक्स बीड्स पण दिसतील आणि व्हायरस पार्टिकल पण दिसेल, कारण दोघांचा शेप वेगवेगळा असल्यामुळे आपल्याला व्हायरसचा नंबर इझिली काउंट करणं डिफिकल्ट होतं, काउंट करणं इझी होतं. सगळ्यांना समजते, कारण बीड्स हे सर्क्युलर असणार आहेत आणि व्हायरसचा शेप वेगळा असेल. असा कॉन्ट्रास्ट क्रिएट झाल्यामुळं व्हायरसचा नंबर काउंट करणं खूप इझी होतं आणि म्हणून तिथं लेटेक्स बीड्स ॲज अन रेफरन्स मटेरियल म्हणून आपण यूज केलेलं आहे. ओके, मग आपण काय करतो, मायक्रोस्कोपिक फील्डमध्ये ऑब्झर्व करतोय. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक फील्ड आहे. मग आपल्याला समजतं त्याच्यामध्ये किती बीड्स आहेत. आपण एका फील्डमध्ये किती बीड्स बघतोय, एका फील्डमध्ये किती व्हायरस पार्टिकल याचा रेशो समजतो आपल्याला आणि टोटल बीड्स किती यूज केले आहेत. हे सगळं आपण जेव्हा फॉर्म्युलामध्ये पुट करतो त्यावेळी आपल्याला काय समजतं, द नंबर ऑफ व्हायरस पार्टिकल प्रेझेंट पर एम एल ऑफ सॅम्पल. आता या मेथडचा एक डिसएडव्हान्टेज असा आहे की इट डू नॉट डिफरन्शिएट बिटवीन लाईव्ह अँड डेड व्हायरसेस. व्हेरी इम्पॉर्टंट. दिस लेटेक्स ड्रॉपलेट मेथड इट डू नॉट डिफरन्शिएट बिटवीन लाईव्ह व्हायरस पार्टिकल अँड डेड व्हायरस पार्टिकल. इथं आपल्याला दोन्हीचा नंबर काउंट मिळतो. हे डिफरन्शिएट या मेथडमध्ये करता येत नाही. हे या मेथडचं डिसएडव्हान्टेज आहे, ड्रॉबॅक आहे. दिस इज अ ड्रॉबॅक ऑफ लेटेस्ट ड्रॉपलेट मेथड. अदरवाईज डायरेक्टली आपण ही मेथड यूज करून व्हायरसचा नंबर काउंट करू शकतो. फक्त डिफरन्स एवढाच असणार आहे की याच्यामध्ये व्हायरसेस जे आहेत ते लाईव्ह आहेत की डेड आहेत हे आपल्याला डिफरन्शिएट करता येत नाही. एक्झॅक्टली कशा पद्धतीने आपण इथं व्हायरसचा नंबर काउंट करू शकतो, तर ही मेथड आहे बघा. इथं आपण जे आपल्या स्क्रीनवर आहे ही डिटेलमध्ये दिलेली मेथड आहे. आपण एकदम सिम्पल बघूया. फर्स्ट जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचं इथं आता सगळं. फर्स्ट, द व्हायरस सस्पेन्शन टू बी काउंटेड. जे सॅम्पल आपल्याकडे आहे इट इज मिक्स्ड विथ द नोन कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉलिस्टिरीन लेटेक्स पार्टिकल्स. सो नोन कॉन्सन्ट्रेशन असलेले लेटेक्स बीड्स घेतले आणि व्हायरस सॅम्पल सोबत मिक्स केले. एक्झाम्पल, आपण लेटेक्स पार्टिकल किती यूज केले, 3.2 इंटू 10⁻10 पर एम एल. म्हणजे पर एम एल जे लेटेक्स कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्या पर एम एल 3.2 इंटू 10⁻10 इतका नंबर आहे लेटेक्स बीड्सचा. हे अंदाज आपण एक्झाम्पल म्हणून पकडतोय. एवढे लेटेक्स बीड्स आहेत, व्हायरस सॅम्पल सोबत मिक्स केले. सो बोथ आर मिक्स टुगेदर. आफ्टर मिक्सिंग then mixture is sprayed on a droplets in cellophane membrane. cellophane membrane हे ॲडसॉर्बिंग मटेरियल म्हणून काम करतं. त्याच्यावर व्हायरस पार्टिकल लेटेक्स बीड्स काय करतात, ॲडसॉर्ब करतात. जसं आपण कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये ग्लासची स्लाईड यूज करतो ऑब्झर्व करण्यासाठी, तसं इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये सेलोफेन मेम्ब्रेन यूज करतो आपण. सेलोफेन मेम्ब्रेन पोरस असतो, चार्जड असतो आणि त्यामुळं त्याच्यावर व्हायरस पार्टिकल आणि लेटेक्स बीड्स इझिली ॲडसॉर्ब होतात. So both virus particle and lattice beads are mixed together and then mixture is then sprayed on a droplets in a cellophane membrane. Okay, the film is dried. जे आपण sample add केलं it is then dried and shadowed to increase resolution. त्याचं shadowing केलं जातं, त्याला म्हणायचं मेटल शॅडोईंग. जे आपण आता मेम्ब्रेनवर सॅम्पल ॲड केलं त्याला मेटल शॅडोईंग केलं जातं. मेटल शॅडोईंग म्हणजे एक प्रकारची ही निगेटिव्ह स्टेनिंग टेक्निक आहे, पण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक निगेटिव्ह स्टेनिंग टेक्निक आहे. ओके, म्हणजे काय केलं जातं बघा, तुम्हाला इथे या डायग्राममध्ये दिसेल. ओके, सपोज हा एक व्हायरस पार्टिकल आहे. आता हा व्हायरस कलरलेस आहे, आपण याला काय स्टेनिंग केले का नाही.
सिमिलरली लेटेक्स बीड सुद्धा आहे, ते सुद्धा कलरलेस आहेत, त्याला सुद्धा आपण स्टेनिंग केलं नाही आहे. मग मायक्रोस्कोपमध्ये ऑब्झर्व करणं डिफिकल्ट आहे. मग ऑब्झर्व कसं करायचं, तर या डायग्राममध्ये इथं दाखवलं बघा. हा व्हायरस पार्टिकल आहे, याच्यावर मेटल वेपर पास केले जातात अशा ॲट अ पर्टिक्युलर अँगल. महत्त्वाचा अँगल. ओके, सो दिस इज अ सरफेस ऑफ स्पेसिमेन कोटेड विथ मेटल. सो आता इथं आपण मेटल वेपर त्याच्यावर कोटिंग करतो असं, अशा एक पर्टिक्युलर अँगलनी त्याच्यावर त्या व्हायरसवर मेटल वेपर्सचा एक कोट फॉर्म केला जातो. आणि त्यामुळे काय होतं की इकडं त्याची शॅडो तयार होते. इथं बघा, इकडनं मेटल वेपर्स पास केल्यामुळे काय होतं, इथं त्याची शॅडो तयार होते. म्हणजे इमॅजिन करा आपण एका ठिकाणी उभारलोय आणि आपल्या फ्रंट साईडपासून लाईट जर पास केली तर बॅक साईडला काय होते, शॅडो तयार होते. सिमिलरली इथं व्हायरस पार्टिकल आहे आणि याच्यावर इथं मेटल वेपरचं कोटिंग केल्यानंतर जेव्हा इलेक्ट्रॉन बीम्स इकडून पास होणार आहेत त्यावेळी इथं या व्हायरसची काय होते, एक्झॅक्टली शॅडो तयार होते. जसा व्हायरसचा शेप आहे तशी शॅडो तयार होते. इथं तुम्हाला डायग्राममध्ये दिसते बघा, हा व्हायरस पार्टिकल आहे. आणि जेव्हा आपण इकडून इलेक्ट्रॉन बीम पास करतो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक फील्डमध्ये, तर अशा पद्धतीने त्याची शॅडो तयार होते. बघा, अशी लाईट पास केली तरी ही अशी शॅडो तयार होणार आहे. व्हायरसची मॉर्फॉलॉजी समजते. आणि अशी लाईट पास केली तरी ही अशी शॅडो तयार होणार. याला आपण काय म्हणतो, तर दिस इज अ काइंड ऑफ स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. व्हायरसचं स्ट्रक्चर समजतं आपल्याला. आणि अशा पद्धतीनं जेवढे आपल्या शॅडो दिसतात, आता या डायग्राममध्ये आपल्याला इथं एक शॅडो दिसले, जेवढ्या शॅडो दिसतील तेवढे व्हायरस पार्टिकल आहेत. सिमिलरली जेवढे बीड्स असतील, बीड्सचे शॅडो दिसेल तेवढे व्हायरस पार्टिकल आहेत. त्यानुसार आपण व्हायरसचा नंबर काउंट करू शकतो. सो माय डिअर फ्रेंड्स, दिस मेथड इज कॉल्ड ॲज मेटल शॅडोईंग. ओके, सो लेट मी चेंज द कलर. दिस मेथड इज कॉल्ड ॲज मेटल शॅडोईंग. याला म्हणायचं मेटल शॅडोईंग. म्हणजे मेटलचं कव्हरिंग केलं जातं, कोटिंग केलं जातं. कशासाठी, तर व्हायरसची शॅडो फॉर्म होण्यासाठी. आणि मग आपण व्हायरसचा नंबर इझिली काउंट करू शकतो. सो पुन्हा एकदा येऊ आपण. व्हायरस सॅम्पल and known concentration of latex beads mixed together. It is then sprayed on a cellophane membrane. Film is dried and shadowing is done to increase resolution. कारण शॅडोईंग केल्यामुळे व्हायरस ऑब्झर्व करणं इझी होतं. आता पुढचा भाग जो आहे तो आपल्यासाठी इंटरेस्टिंग आहे. पुढे काय करायचं बघा. नाव आता आपण मायक्रोस्कोप फील्डमध्ये बघतोय. सो नंबर ऑफ व्हायरस पार्टिकल शुड बी काउंटेड. आता व्हायरस बघायचा, त्या फील्डमध्ये व्हायरसचा नंबर किती दिसतो. एक्झाम्पल, टोटल व्हायरस किती दिसतात त्या फील्डमध्ये, 440. त्या फील्डमध्ये लेटेक्स बीड्स किती दिसत आहेत, एक्झाम्पल 22. सो आपण मायक्रोस्कोपमध्ये बघतोय आपल्याला शॅडो दिसते. व्हायरसच्या किती शॅडो आहेत, तर 440 आहेत. 440 नंबर ऑफ व्हायरसेस आर देअर. 22 लेटेक्स पार्टिकल्स आर देअर. आपण हे काउंट केलं होतं. आपल्याकडे एक फॉर्म्युला बघा, पुढं फॉर्म्युला. त्या फॉर्म्युलामध्ये सगळ्या व्हॅल्यूज पुट करायचे. फॉर्म्युला काय, द नंबर ऑफ व्हायरस पार्टिकल पर ml ऑफ सॅम्पल. जसं आपण आधी बघितलं होतं तोच फॉर्म्युला. द नंबर ऑफ व्हायरस पार्टिकल पर ml ऑफ सॅम्पल इक्वल्स टू व्हायरस काउंट. किती आहे व्हायरसचा काउंट, 440, डिवायडेड बाय लेटेक्स पार्टिकल काउंट किती आहे, 22. सो 440 डिवायडेड बाय 22 इंटू लेटेक्स कॉन्सन्ट्रेशन पर ml. किती होतं लेटेक्स कॉन्सन्ट्रेशन पर ml, सुरुवातीला आपण बघितलं ते 3.2 इंटू हे एवढं कॉन्सन्ट्रेशन होतं. त्यापैकी आपल्याला दिसले किती, 22. सो लेटेक्स कॉन्सन्ट्रेशन पर ml किती आहे, 3.2 इंटू 10⁻10. आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला समजतं 440 डिवायडेड बाय 22 मीन्स इट बिकम्स 20. 20 इंटू 3.2 means it becomes 64. So 64 into 10⁻10, 10⁻10, this much number of virus particles are present per ml of sample. This is called as latex droplet method. इथं लेटेक्स बीड्स आपण कॉन्ट्रास्टिंग मटेरियल किंवा रेफरन्स मटेरियल म्हणून यूज करतो. सगळ्यांना समजलं. पुन्हा एकदा ब्रीफमध्ये सांगतो. व्हायरस सॅम्पल आपल्याला जे काउंट करायचं आहे, इट इज मिक्स्ड विथ द नोन कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉलिस्टिरीन लेटेक्स बीड्स मिक्स्ड टुगेदर, ट्रान्सफर्ड ऑन अ सेलोफेन मेम्ब्रेन, मेटल शॅडोइंग इज डन, फायनली नंबर ऑफ व्हायरस काउंटेड. आपल्याला आता आपण मायक्रोस्कोपिक फील्डमध्ये बघतोय. व्हायरसचा नंबर किती आहे, 440. लेटेक्स पार्टिकलचा किती आहे, 22. फॉर्म्युला काय आपला, द नंबर ऑफ व्हायरस पार्टिकल्स पर ml ऑफ सॅम्पल इक्वल्स टू व्हायरस काउंट डिवायडेड बाय लेटेक्स पार्टिकल काउंट इंटू लेटेक्स कॉन्सन्ट्रेशन पर ml. सो व्हायरसचा काउंट आपल्याला मिळाला 440 डिवायडेड बाय नंबर ऑफ लेटेक्स पार्टिकल 22
इंटू टोटल कॉन्सन्ट्रेशन किती आहे लेटेक्सचं 3.2 इंटू 10 सो या आपण जेव्हा कॅल्क्युलेशन करतो त्यावेळी आपल्याला फिक्स नंबर मिळतो, जसं आपल्याला इथे मिळाला 64 इंटू 10 पर ml. अशा पद्धतीनं आपण व्हायरसचा नंबर काउंट करू शकतो बाय युझिंग दिस मेथड कॉल्ड ॲज लेटेक्स ड्रॉपलेट मेथड. Okay, so enumeration of viruses can be done by two methods. First, direct method. Direct चा एक्झाम्पल आहे लेटेक्स ड्रॉपलेट मेथड. आता ही कॉमनली यूज केली जाणारी मेथड आहे. सेकंड आहे इनडायरेक्ट. इनडायरेक्टचे दोन पुन्हा टाईप, त्याच्यामध्ये पुन्हा दोन मेथड्स आहेत, लाईक प्लागस अँड पॉकसचे, की जे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. आय होप सगळ्यांना समजलं असेल. नसेल यू कॅन फील फ्री टू आस्क मी क्वेश्चन्स रिगार्डिंग दिस टॉपिक और एनी अदर टॉपिक explained by me. Okay, thank you.